नमस्कार, मी अश्लेषा. तुम्ही पाहत आहात वन इंडिया मराठी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आम्ही हे करू हा जाहीरनामा जाहीर केलाय. या जाहीरनाम्यात फक्त काय करणारच नाही तर ते कसं करणार याची सविस्तर माहिती सुद्धा दिली आहे. तर या जाहीरनाम्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर जरा नजर टाकूया. राज ठाकरे यांनी जाहीरनामा सादर करताना म्हटलं की गेल्या 19 वर्षात मनसेने काय काम केलं त्याची माहिती आम्ही दिली आहे. आम्ही 2006 साली राज्याची ब्ल्यूप्रिंट आणण्याचं जाहीर केलं होतं, जी 2014 मध्ये प्रकाशित झाली. मात्र आजही प्रश्न तसेच आहेत. त्यामुळे त्याच ब्ल्यूप्रिंट मधून प्रेरणा घेत आम्ही जाहीरनाम्यामध्ये सविस्तर उपाय दिले आहेत. राज ठाकरेंच्या मते हा जाहीरनामा म्हणजे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शक आहे. आम्ही हे करू या जाहीरनाम्यामध्ये 4 मुख्य विभाग आहेत. ते कोणते ते पाहूया. मूलभूत गरजा आणि जीवनमान, महिला सुरक्षा, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, रोजगार यामध्ये भर देण्यात आला आहे. पायाभूत सुविधा, दळणवळण, पाण्याचं नियोजन, पर्यावरण, इंटरनेट यावर सविस्तर योजना मांडण्यात आल्या आहेत. आर्थिक प्रगती आणि धोरण, औद्योगिक आणि कृषी धोरण, पर्यटन वाढ तसेच प्रगतीच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलाय. मराठी अस्मिता आणि सांस्कृतिक वारसा, मराठीचा दैनंदिन वापर, गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि मराठीचा डिजिटल युगामध्ये प्रसार या मुद्द्यांवर विशेष लक्ष दिलं गेलंय. राज ठाकरे यांनी इतर राजकीय पक्षांवरही टीका करत म्हटलंय की इतर पक्ष जाहीरनाम्यामध्ये फक्त काय करणार हे सांगतात, पण कसं करणार याची साधी कल्पनाही देत नाही. आमचं काम डिटेल्समध्ये आहे. त्यांनी युतीच्या राजकारणावरही सवाल उपस्थित केला आणि मतदारांनी याचा विचार करण्याचं आवाहन केलंय. जाहीरनामा सादर करताना राज ठाकरे म्हणाले की आम्ही विजयी होऊ याची आम्हाला खात्री आहे. हा जाहीरनामा म्हणजे केवळ आश्वासन नाही तर समस्यांवर उपाय शोधण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. तर राज ठाकरेंच्या आम्ही हे करू या जाहीरनाम्याने विधानसभा निवडणुकीत नवा चर्चेचा विषय निर्माण केला. हा जाहीरनामा महाराष्ट्राच्या राजकारणावर कितपत प्रभाव टाकतो हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा वन इंडिया मराठी.